नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा ही रमाला खूप छान अशी तयार करते आणि सीमा रमाचे रूप बघून खूप खुश होते आणि एकटक रमाकडे बघत असते. रमाची दृष्ट काढते. रमासुद्धा आरशामध्ये एकटक बघत असते. तिलासुद्धा अक्षयची काळजी लागते आणि इकडे अक्षयसुद्धा खूप छान असा लग्नासाठी तयार होत असतो. तो सुद्धा अगदी एक खूप छान दिसत असतो आणि आरशामध्ये बघत असतो आणि त्यालासुद्धा आपल्या रमाचीच काळजी असते. दोघांनासुद्धा एकच प्रश्न पडतो की आता नक्की होते तरी काय. तेव्हा सीमा ही रमाला जवळ घेते आणि त्या दोघी खूप रडत असतात. रमालासुद्धा खूप असे डोळ्यामध्ये पाणी येत असते. तेव्हा सीमा आणि रमा एकमेकींच्या मिठीत येऊन खूप रडतात. त्यानंतर इकडे अक्षयलासुद्धा असे वाटत असते की रमाच जणू त्याच्या जवळ आली आणि त्याच्या अंगावर जो काही शेला आहे तर ती टाकते. म्हणून अक्षयसुद्धा अगदी रमाकडे बघत असतो आणि रमा आणि अक्षय एकमेकांमध्ये अगदी मग्न होऊन जातात. त्यानंतर आनंदसुद्धा हा अक्षयला खूप छान तयार करतो आणि ज्या काही मंडोळ्या असतात तर त्या आनंद आपल्या हाताने अक्षयला बांधत असतो. तेवढ्यात अक्षय हा भानावर येतो. म्हणजे त्याला असे वाटत असते की रमाच ही जणू काही करते की काय. तो इकडे तिकडे बघत असतो कारण तो त्याचा भास असतो. रमा तर इकडे तयार होत असते आणि सीमाही तिच्या नाकामध्ये नथ घालते, मंडोळ्या तिला बांधते. तेव्हा मंडोळ्या बांधायला जाणार तोच लगेच रमाला असा भास होतो की अक्षय जणू तिच्या मागून आला आणि तिला खुणावतो की खरंच खूप सुंदर दिसते. रमा ही रडता रडता हसायला सुरुवात करते. तिला खूप आनंद होतो, लाजते सुद्धा. आणि जेव्हा सीमा ही तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्या मंडोळ्या बांधायला सुरुवात करते तेव्हा रमा मात्र आपली भानावर येते कारण तिथे अक्षय नसतो. अक्षय त्याच्या रूममध्ये तयार होत असतो. रमा आणि अक्षय एकमेकांमध्ये इतके हरवून गेलेले असतात कारण त्यांना एकमेकांच्या जवळ अगदी एकमेकच म्हणजे दिसत असतात. त्यानंतर इकडे अक्षय तयार होत असताना तेथे अभि येतो. अभि एकटक त्याच्याकडे बघत असतो. तेव्हा अक्षय सुद्धा त्याच्याकडे बघतो आणि ते एकमेकांना खुणावतात की आता एकमेकांना आधार द्यायचा. तेव्हा एकमेकांना एकमेकांची खाणाखूण कळते. तेव्हा अभि अगदी मोठ्या आधाराने अक्षयच्या खांद्यावर हात ठेवतो कारण ह्या सर्वांना मिळून एकच त्यांचा ध्यास असतो, रेवाला धडा शिकवायचा आणि तिला तिच्या पापाची शिक्षा देऊन तिला जेलमध्ये पाठवायचे. तिच्या तोंडून जे काही तिने पाप केले त्याचे सत्य वधून घ्यायचे हा प्रत्येकाचा एकच असा निश्चय असतो. त्यामुळे आता सर्वजण अगदी शांत राहून एकमेकांना अगदी साथ देत असतात. रमा सुद्धा खूप छान तयार होते आणि आनंद त्यानंतर हा अभिकडे बघत असतो. तो सुद्धा त्याची साथ देतो. घर सर्वजण अगदी खुश असतात आणि तयार होतात. तर इकडे पाहुणे मंडळी सुद्धा आलेले असतात आणि सर्व काही ही लग्नाची तयारी झालेली असतात. गुरुजी येतात. मयुरी ही रेवाजवळ उभी असते आणि रेवा अक्षय केव्हा येतो याची अगदी लक्ष देऊन अगदी डोळे वटारून वाटच बघत असते की अक्षय कुठे, अक्षय केव्हा येतो. तेव्हा सर्व तयारी झालेली असते आणि आता लगेच तेव्हा मात्र रमानेही अक्षयला लग्न करण्यासाठी सांगितलेले असते. परंतु आता मात्र अक्षय ही लग्न करणार नसतो. आचमीत सुद्धा अगदी त्यांच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे अगदी तयार होऊन तेथे म्हणजे बसलेला असतो. रमाची वाट बघत असतो कारण आता रमा आणि अस्मितचं लग्न काही होणार नसतं. रेवा तर ही अगदी उत्सुकतेनं अक्षय केव्हा येतो अगदी टकलावून बसलेली असते. तेव्हा मात्र अक्षय आणि रमा हे एकासोबत बाहेर येतात. त्यासोबत सीमा आणि आनंद असतात. तर अक्षय हा म्हणजे आईला म्हणजे सीमाला म्हणतो की आई आम्हाला म्हणजे मला रमाशी बोलायचं थोडंसं. तेव्हा आनंद आणि सीमा हे थोडंसं बाजूला जातात आणि उभे राहतात. त्यावर अक्षय लगेच रमाला विचारतो की रमा तू हे मला सर्व करण्यासाठी का सांगतेस. तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला आत्ता सांगते की तुम्ही आयत्या वेळेला हे सर्व बोलू नका. मी तुम्हाला जे सांगितले अगदी तसेच तुम्ही करा. काही असा तुम्ही घोळ घालू नका. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लग्नाला जाऊन बसा. त्यावर अक्षय म्हणतो की अगं रमा मी जर लग्नाला जाऊन बसलो तर तुला सुद्धा लग्नासाठी बसवावेच लागेल. तुझं सुद्धा लग्न होईल रमा. रमा म्हणते की मी तुम्हाला सांगितले की असे काही होणार नाही. आपले ठरलेल्याप्रमाणे सर्व काही व्यवस्थित होईल. माझं लग्न नाही होणार आणि तुमचं सुद्धा नाही होणार. फक्त तुम्ही आता रेवासोबत जाऊन बसा. मी तुम्हाला जितके सांगते फक्त तितकेच तुम्ही करा. तेव्हा अक्षय अगदी टेन्शनमध्ये म्हणत असतो की अगं दोघांचं एकाच वेळी करायचं असं ठरलेलं आहे. मग रमा तुला सुद्धा अस्मित बरोबर लग्न करावेच लागेल. रमा म्हणते की अहो नाही करावे लागणार. मी तुम्हाला सांगितले ना नाही करावे लागणार. रमा म्हणते की गुरुजींना मी सांगून ठेवलेले आहे की अगोदर तुमचे लग्न म्हणजे सुरू करा आणि नंतर. तेव्हा अक्षयला टेन्शन
टेन्शन येते। अक्षय म्हणत असतो की रमा अगं हे सर्व जे काही चाललंय, जे काही आपण हे सर्व करतो ते सर्व तुला सोपं वाटतं का? किती त्रास होतो? रमा म्हणते की नाही वाटत। अहो मला सुद्धा खरंच खूप टेन्शन येते आणि खरंच खूप त्रास होतो, परंतु आता आपल्या पुढे पर्याय नाही आणि शेवटी आपल्याला हा निर्णय तर घ्यावाच लागेल। रमा म्हणते की अहो जर आता तुम्ही जर तेथे काही बोललात तर सर्व काही खूप मोठा असा प्रॉब्लेम निर्माण होईल आणि सर्व विस्कळीत होऊन जाईल। जी काही आपली प्रॉपर्टी आहे तर ती रेवाकडे, त्या रेवाच्या नावावरच राहील आणि आपल्याला मात्र रस्त्यावर यावे लागेल, कारण आता शशिकांतने जो काही घोळ घालून ठेवलेला आहे शेवटी आता तो ह्या रमा आणि अक्षयला निस्तारावर लागणार असतो। आणि आता पुढे काय होणार हे आता त्यांच्यासमोर एक असं म्हणजे आव्हान उभं राहिलेलं असतं की नक्की काय होणार असे टेन्शन रमा आणि अक्षयला येते। तेव्हा रमा सांगते की अहो जर एकदा तिच्या हातामध्ये हे प्रॉपर्टी आली तर तिला काय काय पैसा कुठे खर्च करेल हे तुम्हाला सांगायची काही गरज नाही। तुम्हाला ती तर माहितीच आहे की नक्की काय, आणि तिच्याबद्दल आपण जे काही पुरावे गोळा केले तर त्या सर्वातून ती बाहेर पडेल। मग आपला हे सर्व केलेला काही उपयोग होणार नाही। त्यामुळे आता मात्र आपल्याला हे सर्व अगदी मनावर दगड ठेवून करावे लागेल, जे काही आहे ते अगदी आपल्या घरासाठी आणि घरातील या लोकांसाठी। त्यावर अक्षय म्हणतो की अगं रमा आपलं जे काही ठरलं होतं अगदी त्याप्रमाणे आतापर्यंत सर्व काही झाले, मग लग्नासाठी का बसायचे आपण? आपल्याला सगळे पाहुण्यांसमोर हे सर्व सांगून टाकायचं होतं। मग आता लग्नासाठी सर्व काही जमलेले आहेत, पाहुणे मंडळी सुद्धा आलेले आहेत, सर्वजण एकत्र आहे। मग आता मी जातो आणि जे काही सत्य आहे ते सर्व जगासमोर सांगून टाकतो। मग आता लग्नाचा पुढे घाट कशाला घालायचा? तेव्हा रमा ही अक्षयला अगदी शांतपणाने समजावते, कारण आपण जो काही प्लॅन केला होता त्याबद्दल आपल्याला तेव्हा माहिती नव्हते की ही प्रॉपर्टी रेवाच्या नावावर आहे म्हणून। त्यामुळे रमा ही असे बोलून अक्षय समोर हात जोडते की प्लीज अक्षय तुम्ही आता फक्त घराचा आणि घरातील माणसांचा विचार करा, आपल्या दोघांचा विचार आत्ता यावेळी करू नका। तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे, जे काही मी आत्तापर्यंत केले अगदी तसेच करेल, जे काही करणार आहे ते अगदी विचारपूर्वक करेल, परंतु त्यात मात्र आपल्या दोघांचं काही असं नुकसान नाही होऊन देणार। तेव्हा आनंद लगेच म्हणतो की अक्षय अरे आवर पटकनी। तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघतात आणि सीमा त्या दोघांच्या हाताला धरते आणि त्या दोघांना आपल्याबरोबर घेऊन येते। आनंद सुद्धा त्यांच्या सोबत असतो। तेव्हा जान्हवीचे लक्ष जाते। जान्हवी म्हणते की आले तर कावेरी, मंगल मावशी आणि सर्व तेथे जमलेले पाहुणी मंडळी रमा आणि अक्षयकडे बघत असतात। रेवा तर एकटक ही अक्षयकडेच बघत असते। तेव्हा अक्षय आणि रमा स्टेजवर येतात तर रमा ही अस्मित शेजारी जाऊन बसते, कारण अगोदर रमा आणि जे काही अस्मित असतात तर त्यांचे विधी नंतर असतात, कारण गुरुजींना तिने तसे सांगून ठेवलेले असते। तेव्हा अक्षय हा रेवा शेजारी येतो आणि रेवा खाली बसणार, तो तिचा पाय लचकतो, पाय साडीत गुंततो। तेव्हा रेवा ही खाली पडणार, तोच लगेच अक्षय तिला धरतो आणि ती जोरात आई ग असे ओरडते। सर्वजण अगदी रेवाकडे बघू लागतात। तेव्हा लगेच अक्षयला म्हणते की अक्षय अरे ही माझी साडी। अक्षय म्हणतो की अगं हळूच बस जरा। तेव्हा आणखीन तुला बसता येते की नाही? तेव्हा रेवा म्हणते की हो हो, आणि अगदी तोऱ्यात ती पाटावर बसते आणि गुरुजी त्यांच्या विधीला सुरुवात करणार असतात। तर लगेच पार्वती आजी आणि शशिकांत मात्र अगदी खुश होऊन हे सर्व बघत असतात। त्यावर गुरुजी म्हणतात की चला आता अक्षय आणि रेवाचे आपण जे काही विधी आहे ते अगोदर पूर्ण करून घेऊयात। अक्षय रेवाकडे बघत असतो, कारण रेवा तर खूपच अशी इतकी खुश असते, तिच्या चेहऱ्यावरच ते दिसत असते। तेव्हा रेवाला अक्षयच्या हाताला हात लावण्यासाठी सांगतात आणि गुरुजी हे सर्व काही विधीचे मंत्र आहे तर ते सुरुवात करतात, त्यांना म्हणायला सुद्धा सांगतात। रमा ही अगदी रागाने त्या रेवाकडे बघत असते। गुरुजी हे खाली पाणी ओतण्यासाठी सांगतात तर लगेच रेवा ही अक्षयच्या हाताला हात धरून असते, तेवढ्यात लगेच तिला अगरबत्तीचा खूप मोठा चटका बसतो। तेव्हा लगेच जोरात आई ग असे ओरडते। सर्वजण अगदी त्या दोघांकडे बघत असतात। अक्षय म्हणतो की काय ग रेवा? रेवा म्हणते की अरे अक्षय मला चटका बसला। अभि मात्र रागाने रेवाकडे पाहत असतो आणि रमा सुद्धा, आणि रेवा ही गुरुजींवरच ओरडते की तुम्ही येथे हे का ठेवले, आणि परत सॉरी म्हणते आणि परत विधीला सुरुवात करतात। पार्वती आजीला मात्र रेवाचा खूप राग येत असतो, कारण रेवा जे काही बावळटसारखी वागत असते हे पार्वती आजीला काही आवडत नाही। तेव्हा गुरुजी परत मंत्रांना सुरुवात करतात। गुरुजींचे विधी हे चालू असतात। तेव्हा अक्षय रेवाकडे बघत विचार करत असतो की रेवा जे काही माझ्याबरोबर विधी करते त्यात नक्की काहीतरी असे विघ्न येतात, म्हणजे हे काही नवीन संकेत तर नाही ना? मग नक्की मी काय करू? जर हे लग्न मी अचानक थांबवले तर रमा जे काही म्हटले की सर्व प्रॉपर्टी रेवाच्या नावावर जाईल,
नक्की मी असा काय करू अक्षय विचार करत असतो आणि तेवढ्यात जे काही ते मंत्राचे विधी आहे ते पूर्ण होतात आणि गुरुजी म्हणतात की चला आता सप्तपदीसाठी आपण सुरुवात करूयात, त्याची तयारी करून घ्या। तेव्हा आनंदला लगेच पुढे बोलवतात आणि गुरुजी त्यांना ते तयारी करण्यासाठी सांगतात। तेव्हा अक्षयचे लक्ष केवळ रमाकडे असते। रमा ही अगदी हळूच आवाजात अक्षयला म्हणत असते की तुम्ही आता फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करा, माझा विचार करू नका। तेव्हा गुरुजी एकमेकांच्या हातातील करंगळी पकडायला सांगतात आणि सप्तपदीचे फेरे म्हणजे त्यांना सुरू करायला सांगतात। परंतु जेव्हा आता अक्षयच्या हातामध्ये रेवाची करंगळी धरलेली असते तेव्हा रमाला सुद्धा खूप टेन्शन येते आणि रमा ही मनात म्हणत असते की खरं तर माझ्या सुद्धा साठी हा खूप काही एक निर्णय म्हणजे टेन्शन सारखाच आहे। मला सुद्धा हे नाही सहन होत, नाही बघवत, पण तरी सुद्धा आता मला शांत राहावं लागेल। तुमचं आणि रेवाचं लग्न होणं हे खरंच तितकंच महत्त्वाचं आहे कारण या घरासाठी, त्यामुळे प्लीज तुम्ही मध्ये थांबू नका असे रमा अगदी मन डोळे झाकून निर्णय म्हणजे आपल्या मनात अक्षयला सांगत असते। तेव्हा अक्षय आणि रेवाच्या सप्तपदी सुरुवात होते आणि रेवा एक सुपारी अशी आपल्या अंगठ्याने बाजूला करत असते आणि फेरेही पूर्ण होत असतात। कावेरी, मंगला मावशी आणि यांना सुद्धा खूप टेन्शन येत असते। अस्मित आणि रमा सुद्धा अगदी तिकडे एकटक बघत असतात कारण अस्मितला सुद्धा हे लग्न करायचं नसतं आणि अक्षयचं लग्न रेवाबरोबर होते हे बघून अभिला सुद्धा खूप राग येत असतो। परंतु आता सर्वजण मात्र शांत असतात। जान्हवी, सीमा या दोघींना सुद्धा खूप टेन्शन येते आणि अस्मित, रमा एकमेकांकडे बघत असतात। रेवा तर अगदी खुश असते कारण तिचं तर ही स्वप्न आज पूर्ण होत असतं, परंतु अक्षय मात्र रागाने तिच्याकडे बघत असतो। कोणत्याही गोष्टीत तिच्याबरोबर हे विधी पूर्ण करताना त्याचं मन नसतं। रेवाला तर आता सप्तपदी हे होत असताना इतका आनंद होत असतो। अक्षय रागाने तिच्याकडे पाहत असतो आणि सीमा सुद्धा। तेव्हा मात्र आता गुरुजी सांगतात की चला आता सप्तपदीचा विधी पूर्ण झालेला आहे, आता मंगळसूत्र घालण्याचा विधी आपण पूर्ण करून घेऊयात। अक्षयला मात्र खूप राग येत असतो, त्याने आत्तापर्यंत आपल्या मनावर ताबा ठेवलेला असतं आणि स्वतःला शांत ठेवलेला असतो आणि तो आपल्या म्हणजे रमाने सांगितल्याप्रमाणे कुटुंबासाठी हे सर्व काही करत असतो। तेव्हा गुरुजी हे आनंदला पाठ आणण्यासाठी सांगतात। गुरुजी हे जे मंगळसूत्र असतं त्यात हळदी कुंकू त्या वाट्यामध्ये भरत असतात आणि आनंद हा पाठ घेऊन येतो तर रेवा आणि अक्षय त्यावर बसतात। अक्षयचे पूर्ण लक्ष रमाकडे असते। अक्षयच्या हातामध्ये गुरुजी मंगळसूत्र देतात आणि गुरुजींनी अक्षयच्या हातामध्ये मंगळसूत्र दिल्यानंतर अक्षय एकटक रमाकडे बघत असतो आणि रमा त्याला खुणावून अगदी शांतपणे हे सर्व करायला सांगत असते। तेव्हा रेवा तर इतकी खुश असते आणि केव्हा तिच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र पडेल याची तिला अगदी आतुरतेने घाई झालेली असते, म्हणून ती अक्षयकडे अगदी खुशून बघत असते। तेव्हा अक्षय रमाकडे बघता बघता रेवाकडे बघतो आणि हसतो आणि ते मंगळसूत्र आपल्या हाताने रेवाला घालायला तिच्या म्हणजे समोर धरतो। अभि मात्र रागाने हे सर्व पाहत असतो आणि तो काकांकडे बघतो तेव्हा काका सुद्धा त्याला शांत राहायला असे खुणावतात। कुणालाच हे मान्य नसते की नक्की आता काय होणार आहे कारण ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात अगदी मंगळसूत्र घालण्याचा क्षण आलेला असतो। अक्षय मात्र तसेच मंगळसूत्र आपल्या हातात धरतो आणि तसेच तो रेवाकडे बघत असतो, परंतु मंगळसूत्र काही अक्षय तिच्या गळ्यामध्ये घालत नसतो, एकटक तिच्याकडे बघत असतो आणि मंगळसूत्र असे समोर धरतो। तेव्हा सर्वजण अक्षयकडे पाहत असतात। रेवा म्हणते की अक्षय अरे का थांबलास, घाल ना मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये। आजी म्हणते की अक्षय अरे काय झाले, घाल ना मंगळसूत्र। तर अक्षय रागानेच पाहत असतो। रेवा म्हणते की अरे काय झालं अक्षय, घालणारे मंगळसूत्र, तो ओके तर आहे ना। अक्षयचे हात एकदम थरथर असे कापत असतात। रेवा त्याला तीनदा विचारत असते की अक्षय काय झाले, तू ओके तर आहे ना, अरे काय होते, परंतु अक्षयला मात्र हे काही आता सहन होत नाही, अगदी थरकाप त्याचा होत असतो। तेव्हा गुरुजी सुद्धा म्हणतात की अहो अक्षयराव काय झाले, घाला ना तुम्ही रेवाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र। रेवाला टेन्शन येते। रेवा म्हणते की अक्षय अरे तुला काय करतो ते माहिती आहे का, जर हे मंगळसूत्र तू माझ्या गळ्यामध्ये नाही घातले तर आपले विधी पूर्ण नाही होणार, का थांबलाच अक्षय, घाल ना मंगळसूत्र। तेव्हा अक्षय जेव्हा ते मंगळसूत्र रेवासमोर धरून उभा असतो तेव्हा मात्र त्याला आरती वहिनीला जे काही ढकलल्याचे आणि
आरती वहिनीचा त्या टेम्पोखाली जीव गेल्याचे सर्व काही क्षण डोळ्यासमोर येतात। अक्षयच्या जीवाची इतकी अशी घालमेल होत असते आणि तो त्याच्या डोळ्यामध्ये चक्क पाणी येत असते आणि लगेच तो तडकन उठतो, उभा राहतो। रेवा विचारत असते की अक्षय काय झाले, अक्षय काय झाले। सर्वजण अगदी धक्क्याने हे सर्व पाहत असतात। शशिकांतला तर खूप मोठं असं टेन्शनच येते की नक्की हे अक्षयला काय झाले असेल। तेव्हा मात्र आता पार्वती आजीला सुद्धा टेन्शन येते आणि रेवाला तर खूपच। अक्षय हा रमाकडे बघत असतो आणि रमा अक्षयकडे। तेव्हा अक्षय लगेच जी काही त्या रेवाची त्याची गाठ बांधलेली असते तर ती गाठ लगेच सोडतो आणि रेवाचा जो काही तो पदर असतो तर रागाने बाजूला फेकतो आणि जो आपल्या डोक्यातील फेटा असतो तो सुद्धा बाजूला काढतो आणि फेकतो। सर्वांना खूप मोठे टेन्शन येते आणि रेवाला खूपच जास्त की अक्षय नक्की असे का वागतो। सर्वजण उठून उभे राहतात आणि हे सर्व पाहत असतात। रेवा तर खूपच घाबरते की अक्षय अरे काय झाले, तर अक्षय रागाने तिच्याकडे बघत असतो। अस्मित आणि रमा सुद्धा उठून उभे राहतात। रेवा विचारत असते की अक्षय अरे काय झाले, सांग ना, तू असे का वागतोस। रेवा विचारते की अक्षय तू हे काय करतोस, तर अक्षय म्हणतो की मला हे लग्न नाही करायचं। तेव्हा शशिकांत आणि आजी यांना तर खूप टेन्शन येते। कावेरी, मंगला मावशी आणि पंकज काका यांना खूप आनंद होतो, आनंद आणि जान्हवीला सुद्धा। आजी लगेच रागाने विचारते की अक्षय अरे काय झाले तुला। तेव्हा अक्षय म्हणतो की आजी मी तुला एक गोष्ट सांगतो की ह्या बाई बरोबर मला लग्न करायचे नाही। रेवा रडतच विचारते की अक्षय अरे काय झाले, तू का असे वागतोस, तुला कळत नाही का काही, सर्वजण आलेत, आपलं लग्न होतंय आणि आईन तू मंगळसूत्र घालण्याच्या वेळीच म्हणतो की मला हे लग्न नाही करायचं, नक्की तुला काय झाले, का असं वागतोस। अरे तुला कळते ना आपलं तर एकमेकावर प्रेम आहे। तर रेवा ही अक्षयच्या खांद्यावर हात ठेवून त्याला जवळ घेत विचारत असते। तेव्हा अक्षय म्हणतो की काय प्रेम, कुठलं प्रेम ग, कुणाचं, माझं तुझ्यावर कधीही प्रेम नव्हतं, आत्ता सुद्धा नाही आणि यामागे सुद्धा नव्हतं। अगं कुणाला तरी घाबर ना, तू कितकी साळसुदाचा आळांतेस, काय वागतेस अगं खरंच। तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की यू आर ब्लडी मर्डर, तू एक खुनी बाई आहेस आणि खुनी बाई बरोबर लग्न प्रेम हे तर खूप बाजूच्या गोष्टी आहेत, अशा बाई बरोबर मला संबंध सुद्धा ठेवायचे नाही। तेव्हा शशिकांत लगेच पुढे येतो तर आजी म्हणते की अक्षय अरे चेष्टा पुरी झाली। तर लगेच अक्षय रागाने आजीकडे पाहत असतो तर आजी म्हणते की हे बघ अक्षय खाली बस आणि ते मंगळसूत्र रेवाच्या गळ्यामध्ये घाल। आणि आजी गुरुजींना म्हणते की गुरुजी तुम्ही मंत्राला सुरुवात करा। तेव्हा अक्षय लगेच पुढे येतो, आपल्या गळ्यातील जो काही फेटा आणि हार असतो तर तो बाजूला काढून फेकतो आणि एक्सक्यूज मी आजी, अगं एक मिनिट, काय ग आजी तुला काय वाटलं की मी शाळेतील कुकुल बाळ आहे का। सांगतात ना शिक्षकांना मुलाला कडेवर घ्या आणि वर्ग सुरू करा, मी तुम्हाला सांगतो की मला या बाईशी लग्न करायचे नाही, असे रेवाकडे बोट दाखवत म्हणतो। रेवाला तर काय करू आणि काय नाही अशी तिची गत होती, कारण आज मात्र तिचं काही सत्य लपलेलं नसतं, ते सर्व काही सर्वांच्या समोर आलेले असते म्हणून तिला खूप टेन्शन येते। ह्या रेवाचा खरा चेहरा सर्वांसमोर येण्यासाठी, ह्या जगासमोर येण्यासाठी मी हा सर्व घाट घातलेला आहे असे अक्षय आज सर्वांसमोर कबूल करतो। तेव्हा रेवाला, शशिकांतला आणि आजीला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा रमा अक्षयला म्हणते की अहो असे काय करतात, आपले ठरले होते ना, मग करा ना तुम्ही तिच्याबरोबर लग्न। तेव्हा अक्षय म्हणतो की रमा मला माफ कर, मी हे लग्न नाही करू शकत, आता मला हे सर्व करावेच लागेल आणि जर मी हे आता नाही केले तर मला यांच्या चक्रात अडकावे लागेल। रेवा लगेच अक्षयला म्हणते की अक्षय माझा चेहरा, अरे तू काय बोलतोस, हे सर्व वाटेल तेच बोलतो तू आता। तेव्हा अक्षय म्हणतो की काय रेवा, अगं तुला अजून सुद्धा तेच वाटते की मी वाटेल तसे बोलतो। तेव्हा आजी अक्षयला म्हणते की अक्षय तू शांत हो। आणि रेवा काय ग, तुझं आणि अक्षयचं काही भांडण झाले होते का। रेवा रडतच म्हणते की काहीच नाही आई आजी, मलाच कळत नाही की हा असे का वागतो। तेव्हा अक्षय म्हणतो की मी सांगतो ना, सगळं काही सांगतो अगदी सविस्तर। आजी टेन्शन मध्ये म्हणते की अरे मग सांगणार रे बाबा लवकर काय आहे ते। आणि हे बघ रेवा कधी कधी असं विचित्र वागते, वेड्यासारखं वागते। तेव्हा अक्षय म्हणतो की कधी कधी नाही, ती नेहमीच अगदी भरपूर अशी वेड्यासारखी वागते, पण वेड्यासारखी माणसं वागणारी कधी मर्डर नाही करत, असे तो रेवाच्या जवळ येऊन अगदी रेवाकडे रागाने बघत रेवाला म्हणतो। रेवा रडण्याचे नाटक सुरू करते आणि मी खून नाही केलेला। तर अक्षय म्हणतो की काय ग, किती नाटक करशील। अक्षय हसतो आणि काय अजून थांबतच नाही रेवा तुझे हे सर्व। अगं मी तुला मागाशीच म्हणलो की अगं नको करू हे सर्व नाटक, अगं कुणाला तरी घाबर तू ना, अगं आता तरी कुणाला तरी घाबर। आणि काय ग रेवा, तुला काय वाटतं की माझी मेमरी गेली होती, अगं कधीही माझा मेमरीचा लॉस झाला नव्हता। हे ऐकून तर रेवाला धक्का बसतोच, परंतु शशिकांत आणि पार्वती आजी यांच्या पायाखालची जमीन ही हादरते। नक्की आता अक्षयचं जे काही सत्य आहे, अक्षय का असे वागला आणि अक्षयचा मेमरी लॉस झालेला नाही, हे सर्व सत्य आता सर्वांसमोर येते। तेव्हा रेवाला आता
काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होती। ती रडतच अक्षयकडे पाहत असते। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अक्षय रमाला जवळ घेतो आणि मी काहीच विसरलेलं नाही रेवा, रमा माझी बायको होती, राहील आणि कायम ती माझ्या सोबत असेल, आमची ताटातूट कधी होणार नाही। तेव्हा रेवा लगेच हे सर्व असे सोडते आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करायला लागते। रेवा ही जेव्हा स्टेजवरून खाली उडी मारून म्हणजे पडणार तोच लगेच ती खाली तोंडावर पडते आणि रमा जे काही ते होम आहे त्यातील एक जळतं लाकूड उचलते आणि ती रेवाजवळ येते। तिच्या अंगावर असे धरते, अगं तू जो काही आरती वहिनीचा खून आणि माझ्या सौभाग्याला संपवण्याचा जो काही प्रयत्न केलास तर तो गुन्हा कबूल कर, तुझा स्वतःचा गुन्हा आता कबूल कर। तेव्हा रेवा ही त्या जळत्या लाकडाकडे बघून खूपच घाबरते आणि आता तिचं जे काही सत्य आहे तर शेवटी सर्वांसमोर आलेले असते। तेव्हा आता तिला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।